नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास भूगोल या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहास भूगोलची अंतर्गत मूल्यमापनाची बोर्ड परीक्षा जी काही 20 गुणांची घेतली जाते, त्या 20 गुणांच्या परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलं जातं, कसे प्रश्न आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी येणार आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. त्याचबरोबर आपण नवीन असाल आणि अजून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. म्हणजे यानंतर होणाऱ्या बोर्ड प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. त्याचबरोबर आता जी काही आपलीच अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा चालू आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, त्याचबरोबर ऐच्छिक विषय संरक्षणशास्त्र, जलसुरक्षा आणि शारीरिक शिक्षण या विषयाचेही अंतर्गत मूल्यमापनाचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आजच्या तासिकेला आपण समाजशास्त्राची अंतर्गत मूल्यमापनाच्या ज्या काही 2 प्रश्नपत्रिका आहेत बहुपर्यायी चाचणीच्या, त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, या दोन्ही प्रश्नपत्रिका आहेत. 20-20 गुणांसाठी आपल्याला इतिहास आणि भूगोलाची बहुपर्यायी चाचणी अंतर्गत मूल्यमापनाअंतर्गत घेतली जाते. ह्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण इतिहास विषयावर आधारित कशा पद्धतीची आपली बहुपर्यायी चाचणी घेतली जाईल ते पाहू. बघा, या ठिकाणी 20 गुणांसाठी आपल्याला ही बहुपर्यायी चाचणी इतिहासाची द्यावयाची आहे. अशाच पद्धतीने फुलस्केप कागदावर आपल्याला ही परीक्षा द्यायची. इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला 10 पर्यायी प्रश्न विचारले जातील. एक गाळलेली जागा असेल आणि त्याचे 4 पर्याय असतील. त्याच्यापैकी अचूक पर्याय निवडून आपल्याला अशा पद्धतीने ते विधान पुन्हा लिहायचं असेल. त्यात 6 इतिहास विषयावर रिकाम्या जागा असतील आणि 4 राज्यशास्त्राच्या असतील. बघा त्या रिकाम्या जागा. पहिली रिकामी जागा, प्रश्न पहिला, योग्य पर्याय समोर बरोबर टिक करा किंवा रिकामी जागा पूर्ण करा. सूचना जशी असेल तशा पद्धतीने उत्तर आपल्याला लिहायचे. एका विधानाला 1 मार्क्सचे. पहिलं, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना म्हणतात. उत्तरं या ठिकाणी दिली आहेत बघा. 2, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणतात. 3, भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कर्निंगहॅम अलेक्झांडर हे होते. 4, थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याची एजन्सी व्यवसाय सुरू केला. 5, मेसोपोटेमियातील ऊर या संग्रहालयाचे उत्खनन लिओनार्ड उली यांनी केले. 6, मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयास आली. 7, दूरदर्शन हे कुशाण माध्यम आहे. 8, पर्यटन हा सर्वाधिक दृकश्राव्य निर्मिती करणारा उद्योग होऊ शकतो. 9, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. आणि 10, भारतात 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. यामध्ये साधारणतः प्रत्येक प्रकरणावर आधारित एक गाळलेली जागा आपल्याला विचारली जाते आणि ह्या 10 गाळलेल्या जागा जर आपण अचूक लिहिल्या तर आपल्याला 10 पैकी 10 गुण या ठिकाणी मिळतात. त्यानंतर आपल्याला 10 मार्कांसाठी स्वाध्याय लेखन करायचं आहे. हे स्वाध्याय लेखन काही वेळा आपले वर्ग शिक्षक आपल्या जे काही गृहपाठाच्या वह्या असतील त्यातले सुद्धा 2 स्वाध्याय तपासून देतात.
तर काही ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याच त्याच पेपरवर हे स्वाध्याय लिहायला सांगितले जातात. आपल्याला जशी सूचना मिळेल तशा पद्धतीने आपण हे काम करायचं आहे. बघा, स्वाध्यायामध्ये या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न, दिलेला उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्या पाठ्यपुस्तकातला एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेत आणि त्यांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत या पद्धतीने. बघा, पहिला प्रश्न, कोणत्या घटकाचा प्रभाव कोशावर पडतो? दुसरं, भारतीय संस्कृती कोशाचे संपादन कोणी केले? आणि तिसरं आहे, विश्वकोशाचे महत्त्व स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आपला असेल 5 गुणांसाठी. पहिला प्रश्न 5 गुणांसाठी होता. बघा, त्यातलं पहिलं, राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये लिहा. या पद्धतीने आपल्याला राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. आपल्याला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून ही सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहून घ्या. दुसरं आहे, मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी आहे. या विधानाविषयी तुमचे मत मांडा. बघा, ते मत या पद्धतीने लिहिलेलं आहे. यानंतर भूगोल विषयाची 20 गुणांची बहुपर्यायी चाचणी. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. पहिलं, 1. क्षेत्रभेटी उपयुक्त साहित्य, आरेखन दंड लागत नाही. 2. भारतात दलदलीच्या प्रदेशात खारफुटीची वने आढळतात. 3. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. 4. हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील रांग शिवालिक ही आहे. 5. भारताच्या अतिउत्तरेकडे काटेरी वने आढळतात. 6. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील प्रकारची अर्थव्यवस्था आहे. 7. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. 8. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. 9. लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या होय. आणि 10. ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. या प्रकारे आपल्याला 10 बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतर 10 गुणांसाठी स्वाध्याय काम आपल्याला दिलं जाणार आहे. बघा, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, कृषी क्षेत्रभेटी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा. बघा, ती प्रश्नावली. या पद्धतीने आपण प्रश्न तयार करायचे आहेत. यापेक्षा जास्तही करू शकतात. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा. 5 गुणांसाठी कमीत कमी 5 घटक लिहिणं गरजेचं आहे. बघा, ते सर्व प्रश्नांची उत्तरं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास भूगोलाची बहुपर्यायी चाचणी अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. या 20-20 गुणां 40 गुणांचं मूल्यमापन आपल्याला 20 गुणात करायचं आहे आणि ते 20 गुण बोर्डाला पाठवायचे आहेत. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू.